आपण 3 प्रकारचे मसाला पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी बघा आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। बारीक शेव घेतलेली आपण नायलॉनची, मीठ, मिरची, लाल तिखट, टोमॅटो घ्यायचा। याच्यामधलं टोमॅटोमधलं जे बिया असतात त्या काढून टाकायच्या, तसंच बारीक कापून घ्यायचा आहे। बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर आणि चाट मसाला। हे बघा आपण 3 प्रकारचे बनवणार आहे। त्याच्यामधला सगळ्यात आधी पहिला प्रकार हा पापड आपण भाजून घेतलेला आहे। तव्यावरती तेल न टाकल्यानुसार शेकून घेतलेला आहे, आपण त्याला भाजून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यावरती कांदा टाकूयात, टोमॅटो टाकूयात, तेल न टाकता भाजलेला पापड आहे आपला, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकायचं, कारण की पापडमध्ये आपल्या आधीच मीठ असतं म्हणून थोडंसं चवीला मीठ टाकायचं आहे। आणि लाल तिखट आपल्याला जसं आवडतं आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं। त्याच्यानंतर आपण बारीक शेव टाकूया त्याच्यावरती। आता आपण दुसरा प्रकार बघूया। तेल घ्यायचे आपल्याला 2 चमचे तेल घेतले बघा आपण वाटीमध्ये। त्याच्यामध्ये आपला जो कांदा लसूण मसाला असतो तो टाकायचा थोडासा, आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचे। हे चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया। कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि तेल चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण तळलेला पापड घेऊया। तुम्हाला जर भाजलेला हवा असेल तर तुम्ही भाजलेला पण घेऊ शकता। मी हा आता तळलेला पापड घेतलेला आहे, आणि आपण हे पूर्ण याला असं छान प्रकारे लावून घेऊयात। हे बघा चांगल्या प्रकारे आपण सगळीकडे लावून घेऊ। एकदम आपल्या गावरान पद्धतीचा मसाला पापड आपण बनवूयात। सगळीकडे लावल्यानंतर आता आपण त्याच्यावर कांदा टाकूया, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकूया आपण चवीपुरतं, बारीक शेव, आता आपण शेवटचं बघूया। तळलेला आपण पापड घेतलेला, आधी भाजलेला घेतला होता, आता हा तळलेला सेम तसंच करायचं आपल्याला। याच्यावर कांदा, टमाटा, कोथिंबीर, थोडंसं मीठ, लाल तिखट, शेव आणि थोडासा चाट मसाला। झाला आपलं तयार मसाला पापड। चाट मसाला टाकूया, तयार झाला बघा।